जय शिवराय मंडळी, तुम्हाला मी सांगितलं होतं की आमची व्हॉलीबॉलची मॅच आहे आता तसं फायनली आमची 5:30 वाजेला मॅच आहे बरं का. पाहायला विसरू नका. तसं आपण मी पहिलं हॉस्टेलला गेला होता. हॉस्टेलला जायचं कारण एकच होतं बरं का, इथं माझा 11वी-12वीचा सोबतचा मित्र होता. चला म्हणतं याला भेटून वगैरे येऊ, काय चाललं काही नाही याचं बी. आता इथं गेल्या वयाने पहिले मला चिवडा दिला भाऊ खायला. चल म्हणतं चिवडा वगैरे खाऊन घेऊ. भावाला म्हणतं चल ना भाई तू कॅम्पस वगैरे फिरव म्हणतं, कसं काय काही नाही. आता आम्ही निघालो होता कॅम्पस वगैरे पाहायला. तसं मी 2 दिवसापासून आला याच्या कॅम्पसला. कॅम्पस वगैरे एक नंबर आहे, भारी एकदम भारी आवडला भाई मला. आता यांचा जेवणाचा टाइम झाला होता. चला म्हणतं मी पण 2 घास वगैरे खाऊन घेतो. डेकोरेशन करायला जायचं होतं, जा म्हणतो तुम्ही. आता फायनली तुम्ही 2 दिवस वाट पाहत होते आमची मॅच. ती मॅच आता ती सुरू झालेली. पूर्ण पाहायला विसरू नका बरं का. आता आमच्या इकडचे ब्लॅक कलरची जी टीम आहे ती आपली आहे आणि अपोजिट टीम आहे ती त्यांच्याच कॉलेजची आहे. तर मॅच वगैरे कसं काय झाले तुम्ही कमेंटमध्ये सांगू नका. आपण जास्त नाही बरं का, फक्त 2 पॉईंटमुळे हा असं ठरलेलो आहे. तसं तुम्हाला तर माहिती आहे हार जित तर होत असते. इकडे रोनाल्डोला पाहा ना पुरं कार्टून सारखंच करून टाकले. तर हा क्रिकेटचा प्लेअर कोणता आहे ते कमेंट करून ते बी सांगायला विसरू नका. आता इकडे जर एकदा खुर्ची पकडली बोलतील सोडावीन लागत नाही, दुसरा लगे कब्जा करून घेतो बरं का. आता आम्हाला व्हॉलीबॉलसाठी एक प्लेअर कमी पडत होता, तेवढ्यात आम्ही दिदीला बोलून घेतलं, चल म्हणता आमच्यासोबत खेळायला. आता जे टीम इथं फायनलसाठी गेले त्यांचं इथं सेलिब्रेशन वगैरे चालू आहे.